मराठी अस्मितेच्या नावावर काहींनी स्वतःची घरं भरली आहेत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। काल माझा कट्ट्यावर देवेंद्र फडणवीस बोलत होते। नागपूर महापालिकेत देवेंद्र फडणवीस महापौर असताना भ्रष्टाचार केला असा आरोप शिवसेनेने केलेला होता। त्याला उत्तर देताना आपल्या संपत्तीमध्ये 1 रुपयाचीही वाढ झाली नाही असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। त्यासोबत ठाकरे कुटुंबियांनी आपली संपत्ती जाहीर करावी असं आव्हानही त्यांनी दिलंय। त्यामुळे या आव्हानाला शिवसेनेकडनं आता काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहावं लागेल। आज तुम्ही देखील हे आव्हान दिले की साहेब आपली संपत्ती घोषित करणार का? तर भाजपचा हा पारदर्शी अजेंडा ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीपर्यंत जाणार का? नाही, मी असं नाही म्हटलंय। मी एवढंच म्हटलं की आज माझ्यावर एक आरोप लावायचा प्रयत्न केला त्यांनी, त्याचं मी उत्तर दिलं, हायकोर्टाचा निर्णय वाचून दाखवला आणि त्यानंतर मी सांगितलं की राजकारणामध्ये या फेब्रुवारीमध्ये मला 25 वर्ष पूर्ण होतील लोकप्रतिनिधी म्हणून। मी 1992ला 22 फेब्रुवारीला निवडून आलो, त्यामुळे 22 फेब्रुवारी 17ला 25 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून माझे पूर्ण होतील। या 25 वर्षामध्ये माझ्या संपत्तीमध्ये कुठली वाढ नाही आहे, म्हणजे जी काही त्याची किंमत वाढली आहे, कारण जी जमीन सगळी वडिलोपार्जित आहे। मी एक नव्या पैशाची स्वतःची माझी संपत्ती नाही आहे। माझ्या संपत्तीत 2च प्रकारची वाढ आहे। एक वाढ म्हणजे जी नॅचरल ग्रोथ असते, म्हणजे 1940 सालचं माझं घर आहे, त्याची किंमत 99 साली 35 लाख वगैरे असेल तर आता ती 3.5-4 कोटी रुपये झाली, ही वाढ आहे। आणि दुसरी वाढ म्हणजे लग्न झाल्यामुळे पत्नीची संपत्ती माझ्या संपत्तीत ॲड झाली, एवढीच माझ्या संपत्तीतली वाढ आहे। बाकी एवढ्या वर्षात माझ्या संपत्तीतली वाढ नाही। त्यामुळे मी सांगितलं की माझ्यावर आरोप करता तर त्यावेळेस मी माझी संपत्ती घोषित करतो, तुम्ही देखील तुमची संपत्ती घोषित करा ना। कारण आज ज्यावेळेस आपण बघतो की म्हणजे असं बोलणं योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण मराठी माणसाचं आम्ही कैवारी आहोत म्हणत मराठी माणसाचे प्रश्न उचलता उचलता मराठी माणसाच्या नावावर श्रीमंत झालेले अनेक लोक आपण या ठिकाणी बघतो। त्यामुळे तशा लोकांनी माझ्यावर जर बोट उचलून दाखवलं तर मी काय आहे हे मी नक्कीच सांगणार आहे आणि त्यांनाही आव्हान देणार आहे की तुम्ही काय सांगा ना, ते आव्हान मी देईन।